रिॲक्ट होत असताना कोणीतरी रॅली काढतं तर कोणी माझ्यासारखं मार्शल आर्ट्सचे क्लासेस लावतं. पण मला असं कोणीतरी माहिती आहे ज्याचं इनिशिएटिव्ह कम्प्लिटली वेगळं आहे. IBM लोकमतचं स्टुडिओ डिरेक्टर योगेश, त्यांनी सुरू केली आहे 59hours.in नावाची एक वेबसाईट. मला सांग योगेश, काय वेबसाईट आहे? 59hours.com म्हणजे आपण 59 तास दहशतवाद्याशी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याबद्दलची संपूर्ण माहिती एका क्लिकवर यावी त्या उद्देशाने मी ही वेबसाईट काढलेली आहे. नंतर आपले जे रिअल हिरोज आहेत त्या रिअल हिरोजबद्दल माहिती या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण हा लढा लढत असताना खूप मोठी किंमत मोजलेली आहे की जी आपली कधी भरून निघणार नाही. त्यामुळे परत असा हा हल्ला होऊ नये त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील का, त्या प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात की आपण काय करायला पाहिजे. त्यानंतर हा दहशतवादी हल्ला जिथे झाला तिथे ताज, त्यानंतर नरिमन हाऊस त्या ठिकाणची फोटो आहे. त्यावरून आपल्याला या दहशतवादी हल्ल्याचं स्वरूप किती गंभीर आहे ते इथे पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किलर या वेब पेजवर की या हल्ल्यामागे जे कोणी आहेत त्याबद्दलची माहिती आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर 59 स्पेशल आपण जे टाकलेलं आहे त्यामध्ये या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आपण वेगवेगळी त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. टेररिझम काय आहे. ओके, ही वेबसाईट तर तू आता लॉन्च केली आहे, तुला फीडबॅकही छान येतोय लोकांचा, पण पुढे काय, हे तू पुढे कसं घेऊन जाणार आहेस? आपण याआधी आपल्या देशावर झालेले दहशतवादी हल्ले जे होते त्याचं स्वरूप गंभीर होतं परंतु ते विसरलोत आपण. पण या मुंबईच्या दहशतवाद्याचं स्वरूप त्याहीपेक्षा गंभीर होतं आणि हे कधी विसरू नये. यामध्ये झालेल्या आपल्या चुका परत होऊ नये, त्या जिवंत राहाव्यात. आपल्या काय चुका झाल्यात परत त्या चुका होऊ नये त्यासाठी आपण या माध्यमातून या सगळ्या आठवणी जिवंत ठेवणार आहोत. त्यानंतर असा हल्ला परत होऊ नये, पण जर झाला तर त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना एक हेल्पलाईन आपण यावर सुरू करणार आहे. त्यानंतर ब्लड डोनेशन वगैरे याच्यावर कुठे संबंधित जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते आपण इथे देणार आहोत. त्यानंतर पोलीस हेल्पलाईन या माध्यमातून आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली, तू तर हेल्पलाईन बद्दल बोलतोयस ना, मला असं एक कोणीतरी माहिती आहे, नोएल आणि त्याचा ग्रुप त्यांनी सुरू केलंय mumbaiblooddonors.org नावाचं एक पोर्टल. हाय, मी नोएल सिक्वेरा आणि ही माझी मुंबई ब्लड डोनर्सची टीम. नोएलचा हा मेडिको आणि टेक्निशियन्सचा ग्रुप आठवड्यातून एकदा भेटतो. यांच्यामधलीच एक पल्लवी प्रिया काही दिवसांपूर्वी आजारी पडली. तिला रक्ताची गरज होती आणि तेव्हा ते मिळवणं खूप कठीण गेलं. त्यानंतरच या ग्रुपनं ठरवलं की रक्तदानाविषयीची सगळी माहिती पटकन मिळेल अशी सोय करायची. समजा एका व्यक्तीला बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप हवा आहे आणि माझं बी पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी सायनच्या आसपास कुठेही क्लिक केलं तर बरोबर त्याच ठिकाणी माझं नाव लिस्ट होतं. ॲज अ डॉक्टर माझी सोशल जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती जास्त आहे असं मला वाटतं. ये एक ऐसा काम है that will make a difference. हा एक आमचा पोर्टल एक आधार होईल. देशभरातल्या ब्लड बँकची माहिती तर इंटरनेटवर मिळतेच, मग यात वेगळं काय आहे? हा एक USP आहे आमच्या साईटचा की द डोनर्स हू आर क्लोजेस्ट टू यू आर शोन टू यू फर्स्ट. ज्या रक्तगटाची नोंदणी केली जाते त्या गटाच्या रक्तदात्यांना ऑटोमॅटिक SMS पोर्टलवरून केले जातात. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीला जे 80 वर्षाचे आहेत त्यांची एक बायपास सर्जरी होणार आहे आणि त्यांच्यासाठी बी पॉझिटिव्ह ब्लड डोनर्स हवेत. ट्यूजडेला मी जाऊन एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये 6च्या दरम्यान जाऊन ब्लड डोनेट करणार आहे. या पोर्टलला मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार मिळाला असला तरी या मुलांसाठी यश काही वेगळंच आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळची रॅली असू दे किंवा नोएलचं ब्लड डोनेशन काम असू दे, आय थिंक वी रॉक है ना. पण हे सगळं न विसरता आता एक नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करायची आहे. म्हणूनच बहुतेक बऱ्याच कॉलेजेसमध्ये कॉलेज फेस्टिवल्सची धूम आहे. ऑफकोर्स डिसेंबर महिना सुरू झालाय, मग हे अंडर कन्स्ट्रक्शन असलेले कॉलेज फेस्टिवल्स आम्ही चेकआउट केले. विजन्स म्हणजे काय? It's rocking. जिथे वी एक्सप्लोर आवरसेल्व्स इन अ न्यू वे. Visions मतलब घर पे लेट पहुंचना और लेक्चर्स बंक मारना. इट्स पॉवर पॅक्ड. हार्ड वर्क. सायनच्या SIS कॉलेजच्या या अॅन्युअल फेस्टिवलची थीम आहे बॉर्न टू बी वाईल्ड. म्हणूनच या इव्हेंटचं वाईल्ड अट्रॅक्शन आहे रॉक बँडचं वाईल्ड म्युझिक. आमचे मेन शो स्टॉपिंग इव्हेंट्स आहेत पॉवर कॉर्ड्स, जो एक रॉक शो आहे ज्याकरता आम्ही दिल्लीहून थर्ड सॉव्हरिन नावाच्या बँडला इन्व्हाइट केले. त्याचबरोबर मुंबईचा डिव्हॉइड जो बँड आहे तो सुद्धा येऊन आमच्या इथे प्ले करणार आहे हेडलाइनर म्हणून.
त्याचबरोबर फॅशन शो सुद्धा आहे जो आमचा मेन इव्हेंट आहे, ज्याकरता मॅक्झिमम पब्लिक येतं आणि खूप सेलिब्रिटीजना यावेळेला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. वर्कशॉपमध्ये आफ्रिकन ड्रमिंगच्या वर्कशॉपपासून ते बायकर्स वर्कशॉपपर्यंत अशा अनेक गोष्टी आम्ही यांच्यात इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. फेस्टिवलचा हाच कुमार रुईया कॉलेजवरही चढतोय. इथे तयारी सुरू आहे आरोहणसाठी. यंदा आरोहणचे स्पेशल इव्हेंट्स आहेत मॅनेजमेंट गुरु, मराठी काव्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा. आरोहण आहे 17-18 तारखेला, सो डोंट मिस इट. VESचं BMM डिपार्टमेंट सध्या इम्प्रेशन मारण्यात बिझी आहे, कारण इम्प्रेशन्स आहे त्यांच्या अॅन्युअल फेस्टचं नाव. पुढे जाऊन काही वर्षांनी तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचे, त्याच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. इम्प्रेशनमध्ये सगळे इव्हेंट्स होतात, कार्टुनिंग, स्क्रिप्ट रायटिंग, फिल्म फेस्टिवल, ऍक्टिंग. त्याच्याने तुम्हाला कम्प्लीट एक प्लॅटफॉर्म भेटतो तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी. हे सगळं इतकं सोपं नाहीये, कारण होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपया. कारण एक एवढा मोठा इव्हेंट करायचा म्हणजे त्यासाठी पैसे तुम्हाला लागतात. तर कॉलेजकडून थोडेफार पैसे मिळतात, ते आम्ही पैसे घेतो. प्लस आमची सगळी मुलं आहेत जी स्पॉन्सरशिप डिपार्टमेंटमध्ये काम करतात, ती जातात बाहेर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, वेगवेगळ्या स्पॉन्सर्सकडे. रिसेशन म्हणजे कसं आपण बोलू की एक तो पाहण्यासारखा मिळालेला आहे लोकांना की हां रिसेशन आहे तर पैसे नाही आहेत, पैसे नाही आहेत. तर तरी पण काही नाही काही करून लोकल स्पॉन्सर्सकडे जाऊन, प्रत्येक एका दुकानामध्ये जाऊन, छोट्या मोठ्या सुद्धा जाऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करायचे. 2,000, 5,000, 10,000, 15,000. जाऊ दे, कितीही अडथळे आले तरी आपला फेस्टिवल हा हिट झालाच पाहिजे, राईट? आमच्या लाईफ फक्त एकच उद्देश आहे की 5, 6, 7 तारीख सॉलिड धमाल ना, अशीच धमाल, अशीच मस्ती पुढच्या एपिसोड्स मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत, कारण का कॉलेज फेस्टिवल ऑन आहेत. मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये यावं? आम्हाला कळवा, SMS करा YT स्पेस तुमचं मत, तुमचं सजेशन आणि पाठवा 52622 वरती, किंवा ईमेलही करू शकता youthtube@ibnlokmat.tv वरती. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.